राम मंदिर. गट्टू चिंकी शाळेतनं घरी येतात आणि आईला सांगतात, आई, उद्या पूर्ण दिवस सुट्टी आहे. मी तर खूप बोर होईन. हो आई, आपण फिरायला जायचं का? गट्टू चिंकी आणि आई बोलतच असतात तेवढ्यात गट्टू चिंकीची आत्या येते. नमस्ते आत्या. नमस्ते माझ्या मुलांनो, कसे आहात तुम्ही दोघं? आम्ही तर मस्त आहे आत्या, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे चिंकी. हे बघा, मी तुमच्यासाठी तुमची आवडती मिठाई घेऊन आली आहे. अरे, हे तर तुझ्या हातचे लाडू आहेत. थँक्यू आत्या, हे आम्हाला खूप आवडतात. बरं झालं ताई तुम्ही आलात. मुलांनाही तुमची खूप आठवण येत होती. ह्यावेळेस जास्त दिवस थांबा. अगं नाही, मी तर एकाच दिवसासाठी आली आहे. अगं ते उद्या रामनवमी आहे ना, उद्या मला राम मंदिरात दर्शनासाठी जायचंय म्हणून. अरे वा, हे तर खूपच छान झालं ताई. रामनवमीच्या दिवशी रामलल्लाचं दर्शन, क्या बात है. आत्याचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी आईला म्हणतात, आई, आपणही जाऊ शकतो का राम मंदिरात रामाच्या दर्शनासाठी? आम्हालाही शाळेला सुट्टी आहे ना, प्लीज आई, प्लीज. हो आई, मलाही आत्यासोबत जायची खूप इच्छा आहे. हो, या मुलांची जर एवढी इच्छा आहे तर तुम्ही पण चला ना सोबत. रामनवमी राम मंदिरात साजरी करण्यापेक्षा अजून काय छान असू शकतं. माझी पण इच्छा आहे. बरं ठीक आहे, संध्याकाळी यांचे बाबा येऊ द्यात, मग आपण त्यांच्याशी बोलूया. ठीक आहे मुलांनो? ठीक आहे आई. संध्याकाळी जेव्हा बाबा येतात तेव्हा हे ठरतं की रामनवमीच्या दिवशी सगळेजण रामाच्या मंदिरात दर्शनाला जातील. दुसऱ्या दिवशी सगळेजण सकाळी सकाळीच मंदिरासाठी निघतात. अयोध्येत पोहोचल्यानंतर गट्टू चिंकी खूप खुश होतात. चला मुलांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण शरयू नदीत आंघोळ करूया आणि मग मंदिरात जाऊया. ओके बाबा. मग सगळे शरयू नदीत स्नान करतात आणि मग कपडे बदलून मंदिराकडे जाण्यासाठी निघतात. चिंकी, नदीचं पाणी किती थंड होतं ना? हो गट्टू, खरंच. पण आंघोळ केल्यानंतर किती मस्त वाटतंय ना? गट्टू चिंकी, ते पहा, इकडे किती सारे स्टॉल्स लागलेत. चला अगोदर जाऊन पाहूया तिथे काय काय ते. हो ठीक आहे बाबा. तिथे जाऊन गट्टू चिंकी पाहतात की त्या स्टॉल्सवर खूप ट्रेडिशनल कपडे मिळत होते. त्यांना पाहून गट्टू चिंकी खूप खुश होऊन जातात. अरे वा, इथे किती मस्त कपडे आहेत बाबा. चला ना, आपणही हे कपडे घेऊया आणि मस्त पारंपरिक तयार होऊया. ठीक आहे गट्टू, चल आपण आधी कपडे घेऊ. मग गट्टू आणि बाबांनी पारंपरिक धोतर घातलं आणि आई आणि आत्याने खूप सुंदर अशी साडी, अगदी चिंकीलाही छोटीशी साडी देखील घेतली आणि ती तिला नेसवली. वा, आपण सगळे या कपड्यात किती मस्त दिसतोय. आणि चिंकी, तू ह्या साडीमध्ये खूप सुंदर दिसतीये. थँक्यू गट्टू. आणि तूही या धोती कुर्त्यामध्ये कमाल दिसतोयस. आपण सगळे या कपड्यात छान दिसतो आहोत. चला गट्टू चिंकी, आता मंदिरात जाऊया आणि रामाचं दर्शन घेऊया. सगळेजण राम मंदिरातलं दर्शन घेण्या अगोदर हनुमान गडीचं दर्शन घेण्यासाठी जातात. इथे तर खूप गर्दी होती ना बाबा, कितीतरी लोक आले होते दर्शनासाठी. हो गट्टू, आणि तुला माहितीये का, इथे असं मानलं जातं की इथे या मंदिरात हनुमानजी स्वतः बसलेत आणि अयोध्येचं रक्षण करतात. खरंच बाबा, ही तर खूप कमाल गोष्ट आहे. हो, आणि राम मंदिराच्या अगोदर नेहमी हनुमान गडीचं दर्शन घ्यायला हवं. म्हणजे यानंतर आपण राम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहे, हो ना? हो गट्टू चिंकी, चला आता लवकरच आपल्याला अंधार होण्यापूर्वी इतर अनेक मंदिरात जायचंय आणि परतही यायचंय. ठीक आहे आत्या. हो ठीक आहे आत्या. मग गट्टू चिंकी सगळ्यांसोबत रामाचं दर्शन घेण्यासाठी जातात. राम मंदिराचं सौंदर्य बघून सगळेजण आश्चर्यचकित होते. तिथे खूप गर्दी होती. राम मंदिर किती मस्त आहे ना आई, आणि रामलल्लाची मूर्ती तर खूपच सुंदर आहे. हो चिंकी, खरंच इथे आल्यावर तर खूप छान वाटतंय. आणि राम तर अगदी तुमच्या वयाचे दिसतायत. तुम्हाला यांच्याकडे जे मागायचं असेल ते मागा, ते सगळ्यांचं ऐकतात. वाव, ठीक आहे आई. वाव आई, हा राम मंदिराचा खास प्रसाद आहे जो आपल्याला मिळालाय. हा पण किती मस्त आहे ना? एकदम बरोबर बोललास गट्टू, हा प्रसाद खूप मस्त आहे. यानंतर सगळेजण बाकी मंदिरांचं एक एक करून दर्शन घेतात, जसं की कनक भवन मंदिर, नागेश्वरनाथ मंदिर आणि सीता रसोई. आणि मग सगळेजण थकून एका जागी बसतात. गट्टू चिंकी पाहतात की अयोध्येत खूप सारे वानर होते
गट्टू चिंकी, तुमचं सामान नीट सांभाळून ठेवा, नाहीतर ही माकडं घेऊन जातील. मला तर यांची खूप भीती वाटतेय. अगं चिंकी, घाबरण्याचं काही कारण नाही. ही घे केळी. तू जेव्हा यांना केळं देशील तेव्हा ते तुमचे मित्र बनतील. हो खरंच आई? हो हो, हे घे. आई, मीही देणार. हो ठीक आहे गट्टू, हे घे. गट्टू चिंकी मिळून वानरांना केळी खाऊ घालतात आणि यात त्यांना खूप मजा येते. मग सगळे मिळून खूप सारे फोटोज क्लिक करतात. हे बघा, मी तुमच्या सगळ्यांसाठी काय आणलंय. अयोध्येचं फेमस चाट आणि खीर. हे तुम्हाला नक्की आवडेल. वाव बाबा, हे चाट आणि ही खीर तर किती मस्त आहे. हो, खूप टेस्टी आहे. खरंच बरं, आजचा दिवस खूप छान होता. गट्टू चिंकी, बरं झालं तुम्ही दोघं आलात माझ्यासोबत. मला खरंच खूप छान वाटलं. आत्या, आम्हालाही तुझ्यासोबत खूप मजा आली आज. हो हो, आपण इथे परत लवकरच येऊ, हो ना आई बाबा? हो हो, जरूर गट्टू चिंकी. चला आता घरी जाऊया. आपण पुन्हा नक्की येऊया. मग सगळेजण राम मंदिराचं दर्शन घेऊन आपल्या घरी परत येतात. ताजमहाल ट्रिप. एकट्यामध्ये टीव्ही बघण्यात काही मजा येत नाही. त्याहून दुप्पट मजा मित्रांबरोबर टीव्ही बघण्यात आहे. कारण की टीव्ही बघता बघता खूप साऱ्या गप्पा आणि मस्ती पण होत असते. गट्टू चिंकी त्यांच्या मित्रांसोबत घरी बसून टीव्ही पाहत होते. चला मित्रांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जातोय इंडियन मॉन्युमेंट्सच्या दुनियेमध्ये, जिथे ताजमहल, कुतुब मिनार, चार मिनार जसे अद्भुत मॉन्युमेंट जवळून पाहूया आणि त्यांच्याविषयी भरपूर रोचक गोष्टी देखील ऐकूया. तर रहा आमच्या सोबत तुमच्या आवडत्या चॅनलवर, आई इंडियावर. सगळी मुलं टीव्ही समोर डोळे, कान आणि ध्यान देऊन बसले होते आणि कार्यक्रम बस आता सुरूच होणार होता. आणि तेवढ्यात अचानक टीव्हीचा स्क्रीन ब्लॅक झाला. अरे यार, या लाईटांना पण आत्ताच जायचं होतं. अगं नाही तर काय, एवढा चांगला प्रोग्राम सुरू होता. घरी बसल्या बसल्या आपल्याला ताजमहल बघण्याची संधी मिळत होती. या लाईटने ना सगळी वाट लावली. अशा प्रकारे सगळी मुलं नाराज होऊन गप्पा मारू लागली. तेवढ्यात मम्मी आली. काय झालं बाळांनो, काय एवढे नाराज आहात? मम्मी, टीव्हीवर ना एक छान कार्यक्रम सुरू होता. इंडियन मॉन्युमेंट्स दाखवणार होते. प्रोग्राम सुरू पण नाही झाला आणि लाईट गेली ग. अरे मग यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? मॉन्युमेंट्स तर मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकते. संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर मम्मी म्हणाली, मला वाटतं आपण गट्टू चिंकीला घेऊन ताजमहालची एक ट्रिप प्लॅन केली पाहिजे. अगं हो का नाही, नक्की जाऊया ना. मलाही माझ्या दिल्लीवाल्या क्लायंट सोबत काही मीटिंग करायच्या आहेत. तिथूनच पुढे आग्र्याला जाऊया आणि मग ताजमहाल पण बघून घेऊ. गट्टू चिंकीनी मम्मी पप्पांचं हे म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांना स्वर्गही ठेंगणा झाला. मग काय, एके दिवशी गट्टू पिंकी प्लेन मध्ये बसून मम्मी पप्पांसोबत दिल्लीच्या दिशेने निघाले. सर्वजण दिल्लीला आले. तिथनं एक प्रायव्हेट कार घेतली आणि मग आग्र्याच्या दिशेने कूच करू लागले. वाव, किती ब्युटिफुल शहर आहे हे आग्रा. आग्रा शहर खूपच सुंदर आहे, पण ताजमहालाने आग्र्याचं नाव अजूनच सुंदर बनवलंय. जोही ऐकतो त्याचं मन ताज ताज होऊन जातं. ओहो, शायरी. पप्पा, ताजमहलला जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक का मानलं जातं? आता मी काही सांगणार नाही, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या. आणि मग जसे गट्टू चिंकी ताजमहालच्या समोर उभे राहिले, त्यांचे तर डोळेच विस्फारले. ओ, वंडरफुल, ब्युटिफुल, सो 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 नाईस. ताजमहालची ब्युटी आणि शायनिंग बघून मी तर अगदी ब्लँक झाले. गट्टू चिंकी पाहत होते जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य. यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरव्यागार आणि संपन्न जागेवर उभा 4 सुंदर मिनारांमध्ये कैद संगमरवराचा अनोखा तुकडा ताजमहाल. बेटा, ताजमहाल एक अशी वास्तू आहे जिला जगभरातून लोक बघण्याचं स्वप्न उराशी बाळगून येतात. आपल्या देशाचा अभिमान आहे ताजमहाल. मग मम्मी पप्पांनी एक गाईड हायर केला आणि गाईडच्या सोबतच गट्टू चिंकी देखील ताजमहालातील एक एक गोष्ट, एक एक अदा अगदी बारकाईने पाहू लागले. ताजमहाल शहाजहान नावाच्या एका शासकाने त्याची पत्नी मुमताज हिच्या आठवणीत बनवला होता. मुमताज देवाघरी गेली तेव्हा शहाजहानला खूप दुःख झालं. दुःखातनं बाहेर येण्यासाठी या वास्तूचं निर्माण केलं. आतमध्ये त्याने त्याच्या पत्नीची कबरही बनवली. जेव्हा जेव्हा शहाजहान ताजमहलला बघायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की मुमताज तिकडे आहे. अशा प्रकारे गाईड ताजमहालचा कोनान कोपरा आणि त्याची माहिती देखील सांगत चालला होता.
आता नीट बघितलं ना तर ताजमहाल हिंदुस्थानी, इस्लामिक आणि पारशी कलेचा एक अनोखा संगम आहे. कारागिरांनी त्यांच्या कारिगिरीचं एक अनोखं आणि खूप छान प्रदर्शन केलंय. प्रत्येक भिंत, प्रत्येक कोना आणि संगमरवरावर छापलेली प्रत्येक नक्षी फारच युनिक आहे. गट्टू चिंकी, ताजमहालासाठी जो संगमरवर आणला गेला तो आपल्या राजस्थान राज्यातील मकरानामधनं आहे. तिथला संगमरवर दगड नाही, हिरा आहे. आणि त्याच हिऱ्यापैकी एक अनोखी चमक मिळाली आहे, ताजमहल. गट्टू चिंकी तर पहिल्यांदाच ताजमहल पाहत होते. जसे ते आतमध्ये ताजमहालात आले, आतील ब्युटी आणि थंडाव्याने त्यांचं मन मोहून गेलं. गरम किती होतंय, पण तरीही किती थंड वाटते इथे. हो, एसीची काही गरजच नाहीये इकडे तर. खरोखरच मानावं लागेल त्या जमान्याच्या कारागिरांना आणि त्यांच्या दृष्टिकोनाला. मग पप्पा मम्मींसोबत गट्टू चिंकीने राणी मुमताज आणि त्याच्यासोबतच शहाजहानची कबर म्हणजे मुख्य स्मारक पाहिलं. राणी मुमताज गेल्यानंतर जेव्हा शहाजहान वारले तेव्हा त्यांची कबर देखील मुमताजच्या जवळच बांधली गेली, जेणेकरून दोघांच्या आठवणी एकत्र राहू शकतील. अशा प्रकारे गट्टू चिंकीने अख्खा ताजमहाल फिरून पाहिला. त्यानंतर यमुना नदीच्या किनारी येऊन त्याने नदीच्या पाण्यामध्ये ताजमहालाच्या अप्रतिम प्रतिबिंबाला पाहिलं. जागोजागी बरंचसं फोटो सेशन केलं आणि 5 वाजता कारमध्ये बसून सर्वजण हॉटेलच्या दिशेने प्रयाण करू लागले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.